नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. फुटबॉलच्या विश्वामध्ये प्रत्येक विश्वचषक नवा इतिहास घडवत असतो. काही संघ आपल्या परंपरेने ओळखले जातात तर काही संघ आपल्या नव्या पिढीच्या दमदार खेळानं. यावर्षी नेमका काय नवीन इतिहास घडणार आहे पाहूयात. स्पेन. तब्बल 16 वर्षानंतर स्पेननं पुन्हा एकदा फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. जगभरातील फुटबॉल प्रेमींना ही आनंदाची पर्वणी आहे. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात स्पेननं प्रथमच विश्वविजेतेपद पटकावत सुवर्ण इतिहास रचला होता. आंद्रेस इनियस्ताच्या निर्णायक गोलनं नेदरलँडवर विजय मिळवत स्पेननं जगभरात आपल्या टिकी टाका शैलीचा डंका वाजवला. त्यानंतरच्या विश्वचषकांमध्ये मात्र स्पेनला अपेक्षित यश मिळालं नाही. 2014 मध्ये गट साखळीतूनच बाहेर पडावं लागलं. 2018 आणि 2022 मध्ये बाद फेरीत निराशा पदरी पडली. मात्र यंदा स्पेननं आपल्या खेळातून पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलंय की हा संघ केवळ इतिहासावर जगणारा नाही तर भविष्य घडवणार आहे. या विजयाचे महत्त्व केवळ अंतिम फेरी गाठण्यात नाही तर एका नव्या पिढीनं स्पेनच्या फुटबॉल परंपरेला पुन्हा उंचीवर नेण्यामध्ये आहे. मुख्य प्रशिक्षक लुईससह इतर अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडूंनी आत्मविश्वास, वेग आणि कौशल्य यांचा उत्कृष्ट संगम सादर केलाय. तर उपांत्य फेरीमध्ये बलाढ्य फ्रान्स विरुद्ध स्पेननं शानदार खेळ केला. सुरुवातीपासूनच चेंडूवर नियंत्रण ठेवत त्यांनी फ्रान्सच्या आक्रमणाला रोखलं आणि योग्य संधी साधत 2 गोल नोंदवले. बचावफळीची भक्कम कामगिरी आणि मध्यफळीतील अचूक समन्वय यामुळे फ्रान्सला संधीच दिली नाही. अखेर 2-0 अशा विजयासह स्पेननं अंतिम फेरीमध्ये दमदार प्रवेश केलाय. आता सर्वांची नजर आहे अंतिम सामन्यावर. स्पेन पुन्हा इतिहास रचणार की 2010 नंतर दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद आपल्या नावावर कोरणार का? या प्रश्नांची उत्तरं अंतिम शिट्टी वाजल्यानंतर मिळतील. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, स्पेननं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की फुटबॉलच्या महासागरात ला रोजाची चमक अजूनही तितकीच तेजस्वी आहे. स्पेनला 16 वर्षानंतर सुवर्ण संधी आहे, पण त्यासोबतच आव्हानांची सुद्धा मोठी कसोटी लागणार आहे. काय आव्हानं असतील पाहूयात. 16 वर्षानंतर अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पेनवर अपेक्षांचं ओझं आहे, मानसिक दबाव आहे, संयम, आत्मविश्वास टिकवणं महत्त्वाचं आहे. आक्रमणाला रोखण्याचं आव्हान आहे. इंग्लंड असो किंवा अर्जेंटिना, स्पेनच्या बचावफळीची खरी परीक्षा ही अंतिम सामन्यात लागणार आहे. स्पेनच्या टिकी टाका शैलीचा पाया म्हणजे चेंडूवरील नियंत्रण. हीच त्यांची मोठी ताकद ठरू शकते. मात्र त्यासाठी विरोधी पक्षाच्या आक्रमणाला थोपवावं लागेल. मध्यफळीचं वर्चस्व राखणं, सामन्यात वेग आणि लय नियंत्रित करण्यासाठी मिडफील्डची कामगिरी महत्त्वाची असणार आहे. यावर विशेष लक्ष हे स्पेनला द्यावं लागेल. अंतिम सामन्यात संधी कमी मिळतात, त्यामुळं प्रत्येक संधीचं गोलमध्ये रूपांतर करणं अत्यंत गरजेचं असेल. याकडे सुद्धा स्पेनला लक्ष ठेवावं लागेल. अतिआक्रमक खेळ महागात पडू शकतो. बचावात्मक खेळामुळे संधी वाया जाऊ शकते. बचाव आणि आक्रमणाचा समतोल हा स्पेनला राखावा लागेल. कॉर्नर, फ्री किक आणि पेनल्टी सारख्या संधी अंतिम फेरीत निकाल बदलू शकतात. या संधी स्पेनला दौडून जमणार नाहीत. दुसऱ्या विश्वविजेतेपदाचं लक्ष्य आहे. 2010 नंतर पुन्हा एकदा विश्वचषक जिंकून इतिहास रचण्याची स्पेन समोर सुवर्ण संधी असेल. तर अंतिम सामना 19 जुलैला रंगणार आहे. या अंतिम सामन्याकडे जगाचं लक्ष लागलंय. हा सामना अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या न्यू जर्सी स्टेडियममध्ये होणार आहे. फिफाच्या अंतिम सामन्यात शकीरा, मेडोना आणि BTS हे कलाकार सादरीकरण करणार आहेत. BTS हे यंदाच्या अंतिम सामन्यातील मुख्य आकर्षण आहे. यावेळेस फुटबॉल आणि K-पॉपचा ऐतिहासिक संगम पाहायला मिळणार आहे. आशियाई संगीत कलाकारांसाठी नवा विक्रम असणार आहे. BTSमुळे दक्षिण कोरियाची सॉफ्ट पॉवर असलेला K-पॉप कल्चरला जागतिक स्तरावर पोहोचवण्यात मोठी भूमिका
बजावली जाईल। 2022च्या कतारमध्ये पार पडलेल्या विश्वचषकात BTS सदस्य जंगकुकनं साऱ्यांचं लक्ष वेधलं होतं। यंदाच्या फिफाच्या अंतिम सामन्यात BTS सर्व सदस्यांसह सादरीकरण करून नवा विक्रम रचणारे BTS, मॅडोना, शकीरा आणि इतर जागतिक कलाकारांच्या उपस्थितीमुळे 2026चा विश्वचषक अंतिम सामना क्रीडा इतिहासातील सर्वाधिक चर्चित ठरतोय।